झी5 आजच सबस्क्राइब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। तुमच्या होणाऱ्या नवीन सुनेला बोलवा। स्वामीजी, हीच आमची होणारी नवी सून आहे। ही या तुमच्या घरची नवीन सून नाही। देवी आई, तुझ्या संकेताप्रमाणे मी भावना मॅडमच्या गळ्यात मंगळसूत्र बांधलंय। आता आमचं नातं 7 जन्मांसाठी बांधलं गेलंय। मग स्वामीजी, नवीन सून कोण असणार आहे? संयम आणि प्रतीक्षा यांचा मेळ घालता येईल तेव्हा तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील। आमचा कार्यभाग संपला। हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत। आम्ही आता निघतो। स्वामीजी, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत। मी सोडतो तुम्हाला। हां, चला या इथे। स्वामीजी, हे लक्ष्मी काकूंचं घर। तोच मायेचा ओलावा, ती शांतता। आज जाऊया? नाही म्हणजे शेवटी तुम्ही कुटुंबाविषयी बाकी तर सांगणार, तर मी असं आत थांबणं म्हणजे शेवटी फॅमिली मॅटर आहे ना। मी एक काम करतो, मी बाहेर थांबतो किंवा माझं कुठलं काही काम असेल तर ते मी करतो, पण काळजी नका करू, म्हणजे तुम्हाला घ्यायला मीच येईन। काय झालं स्वामीजी, म्हणजे तुम्ही असं हसताय का? ज्याचं प्राक्तन ज्या ठिकाणी असतं भगवंत त्या ठिकाणी नेऊन त्याला बरोबर पोचवतो, म्हणून तर या विश्वाचा कारभार व्यवस्थित चाललाय। हरिओम तत्सत। मग येऊ मी? आत येतोयस? नाही नाही, आत येऊ का? नाही म्हणजे गाडीत जाऊन बसू का असं विचारतोय। ठीक आहे, बस। हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत। स्वामीजी, हरिओम। या या या, नमस्कार करते। सौभाग्यवती भव। या ना, बसा। वीणा, सिंचना, अगं स्वामीजी आलेत, या पटकन। आले आई। वीणा, दूध आणि पाणी आणशील? स्वामीजी, माझी धाकटी सून। सौभाग्यवती भव। सिंचना, एक काम कर बाळा, यांना सांग स्वामीजी आलेत, आणि हरीश आणि संतोषला पण सांग। हो आई, आले। संतोष दादा, हॅरी, कसे आहात तुम्ही? व्यंकी, कसा आहेस? गुरुजी, सौभाग्यवती हो हो। स्वामीजी नमस्कार। कसे आहात स्वामीजी? आपण कसे आहात?
स्वामीजी या. स्वामीजी नमस्कार करतात. संतोष हो आलो आई. आशीर्वाद. अरे आशीर्वाद ये कुठे होतो? आशीर्वाद. अहो असू दे. तर चला. हरिओम तत्सत. आमचा इथला कार्यभाग संपला. आता आम्हाला निघायला हवं. हरिओम तत्सत. नमस्कार कर. हरिओम तत्सत. या स्वामी. या स्वामीजी. या घराची जबाबदारी तुझ्यावर आहे बरं का. घरचा जावई हा घरच्या मुलाप्रमाणे असतो. स्वामीजी तुम्ही असं का म्हणताय? मंगळसूत्र बांधणं ही मोठी जबाबदारी असते. एका धाग्यात ओवलेले काळे बडी म्हणजे तो अलंकार नसून ती वचनबद्धता असते. फक्त पत्नीशी नाही, तो वर हा पत्नीच्या कुटुंबाशी बांधला जातो. ते बांधताना याचा विचार केला नसला तरी ते वास्तव आहे. सत्य हेच आहे, ते अटळ आहे, शाश्वत आहे. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत. जे कर्म तुझ्याकडून घडलंय ते फार काळ तू लपवू शकत नाहीयेस. लग्न हे पवित्र बंधन असतं. त्यात फसवणुकीला जागा नाही. लवकरात लवकर हे सत्य जगासमोर आण. माफ करा स्वामीजी, पण मला असं वाटलं की देवीने दिलेला कौल होता म्हणून. तुझ्याकडून घडलं ते योग्यच घडलं, पण यापुढे तू काय करतोस हे अधिक महत्वाचं आहे. लवकरात लवकर मनातलं बोलून मोकळा हो. उशीर झाला ना तर सगळंच निरर्थक ठरेल रे. स्वामीजी माझी खूप इच्छा आहे बोलायची, पण माहित नाही, म्हणजे हिंमतच होत नाहीये. भयाला मनाचा ताबा घेऊ देऊ नकोस. भयाच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न कर. अहो स्वामीजी मी खरंच खूप प्रयत्न करतोय, पण म्हणजे मी कधी आणि कुठे सांगू भावना मॅडमना. मला थोडं मार्गदर्शन करा ना प्लीज. काळ सर्व शक्तिमान आहे. तो वाया घालवणं म्हणजे पाप आहे. त्याच्यावर विराजमान होता यायला हवं. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत. झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज